दरम्यान वरळीत झालेल्या या गोंधळावर गिरीश महाजन यांनी भाष्य करत भूमिका स्पष्ट केली आहे। मोर्चा सुरू होता त्यावेळी वाहतूक कोंडी झाल्यामुळे संबंधित महिला वैतागली होती, त्यामुळे महिलेला संताप अनावर झाला होता। दरम्यान संबंधित महिला नको त्या भाषेतच बोलत होत्या, त्यांना राग अनावर झाला होता। मात्र आम्ही संयमाची भूमिका घेतली होती। तसेच मोर्चा झाल्यावर या गोष्टी होतात आणि यामुळेच काळजी घेऊ असंही गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं। काल मोर्चा निघाला असताना आमच्या एक भगिनी एक महिला त्या ठिकाणी आल्यात आणि त्यांनी खूपच संताप आपला व्यक्त केला। त्या फारच चिडलेल्या होत्या आणि वाटेल तसं खरं म्हणजे त्या बोलत होत्या। त्यांनी तसं बोलायला नको होतं। तिथं त्यांनी काय सांगितलं, पोलिसांना कंप्लेंट द्यायची होती। मी त्या ठिकाणी होतो, बाईट देत होतो आपल्यासमोर, तिथेही त्या आल्यात। तुम्ही असं कसं करू शकता, तुम्ही रस्ते बंद कसे करू शकतात, म्हणजे तुम्ही सांगू शकत नाही अशा त्या भाषेमध्ये त्या बोलत होत्या। तुम्ही ग्राउंडवर जा, आतमध्ये रस्त्यावर उतरता बिलकुल कामा नये। आणि पोलिसांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पोलिसांशी ते फार म्हणजे जे नको त्या भाषेमध्ये बोलायला लागल्यात। त्यामुळे पोलिसही महिला पोलिसही त्या ठिकाणी आल्या होत्या, पण तो आम्ही अतिशय संयमाची भूमिका घेतली।